रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणा. तुमचा जो पण मला आवाज येत नाही तोपर्यंत चालू आहे आपलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मागचे काही आवाज माझा आवाज येतोय का? तुमचा आवाज मला येत नाही ना. म्हणा म्हणा म्हणा. एवढा एक नामस्मरण आपल्या घरात करणं आणि एक नामस्मरण तीर्थ ठिकाणी करणं याचं फार मोठं एक वेगळं आगळं एक त्याचं पुण्य असतं. आपण ज्यासाठी जमलो आहोत ते फार महत्त्वाची गोष्ट असते. आपण असं कधी इथे येऊन बसून नामस्मरण करू का? कुठल्या तरी निमित्तानेच आपण जमतो ना. मग नामस्मरण करायला काय अर्थ आहे? काही अडचण आहे का? काही कुणाला काही बोलता येत नाही, आवाज येत नाही किंवा ऐकू येत नाही असं काही कोणाला असं सांगा, म्हणजे आपण त्यांना जवळ बसू. असं काही नाही ना. कोणी सगळं ऐकू येतं, बोलता येतं सगळ्याला. नाही मावले तुम्हाला सगळ्यांना ऐकू येतं ना, बोलता येतं, कुणाला काही अडचण नाही ना? बरं बरं ठीक आहे. कारण ताई आपल्या डॉक्टरच आहे त्याच्यामुळे काही अडचण यायला नाही पाहिजे मला. सगळ्यांनी म्हणा आणि मोकळं सगळं असा आवाज करून म्हणा. काही अडचण नाही, तर कुणा स्वर लावायचा नाही, काही नाही, तर काही आपल्याला काही करायचं नाही, तर काही कीर्तन नाही, प्रवचन आहे. आपल्याला थोडाच वेळ करायचं, पण नामस्मरण तुमच्याकडून घडलं पाहिजे. कारण तुमचं नामस्मरण घडणं हे जास्त महत्वाचं आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणा म्हणा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. असो, सर्वांचे धन्यवाद. ज्यांनी म्हणलं असेल त्यांचे, ज्यांनी तोंड पाहिलं त्यांचे, ज्यांनी नसेल म्हणलं त्यांचे, सगळ्यांचे. आज आपण या ठिकाणी का जमलो सर्वांना माहिती आहे. त्या निमित्ताने काय बोललं पाहिजे या ठिकाणी एक काहीतरी उभी घ्यावं किंवा काहीतरी अभंग घ्यावं असं काहीतरी मान असतो. म्हणून आपण एका अभंगाचं चिंतन करू. क्षणाक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मग काय करायचं? संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे धरुनी राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. बघा महाराज सांगतात फार
छोटं आयुष्य आहे. फार मोठं नमन असतं, पांडुरंगला करू प्रसंग वगैरे वगैरे भरपूर. पण आता आपला वेळ झाला आणि मी बँकेत असल्यामुळे 1 तास फक्त सुट्टी घेऊन आलेलो आहे. 1 तास होऊन गेला, माझी ड्युटी चालू आहे. पण काही वेळामध्ये आपल्याला हे संपवायचं असं म्हणून सुरू कर, कारण 1 वाजता संपायला पाहिजे होतं, वेळ झाला. ह्या वेळात आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे, म्हणून फक्त 1-2 नमन घेतो, बाकी मग आपण आपल्या अभंगाला ओढू. महायोग पीठे तटे भीमारत्यम वरम पुंडरिकाय दातो मुनियंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं साधनीलाबुधाभं जगननिहित पाणिनं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदामभोज तेजस पुरंदी पावनी अध्यात्रे जननी देवाची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी या निमित्ताने वर्षश्राद्धा या निमित्ताने घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगद्वंदनीय साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे मुकुटमणी असलेले देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आपल्याला क्षणाक्षणाला भगवंताचा विचार करायला लावणारा हा अभंग आहे. महाराज सांगतात, आपण ज्या व्यवहारामध्ये गुंतलोय, व्यवहारामध्ये आपण संसाराच्या व्यवहारामध्ये, त्यांना सांगायचं काय, व्यवहार तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. आपण या संसाराच्या व्यवहारामध्ये आपण गुंतपडलो गेलो सगळे. आपल्याला सकाळी उठलं एकच ध्यान लागतं, आजचं काय काम, आपल्याला आज काय करायचं. पण आज कुठला दिवस आहे, आज काय आहे, आज आपल्याला काय करायचं आहे हे आपण बघत नाही. आपण काय केलेलं आहे, त्या विषयाच्या याच्यामध्ये इतकं गुण पडून गेलेलो आहे का आपल्याला उठलं का फक्त संसार दिसतो, बाकी काही दिसत नाही. आपल्याला उठलं का आपल्याला काय दिसतो, संसार दिसतो फक्त. खरं तर संसार हा दुःख म्हणून सांगितला, संसार इतका मोठा सांगितला की तो न संपणार नाही कधी. संसार संपू शकतो का, नाही संपू शकत. संसारातून आपल्याला वेळ काढून काय करायचं आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं. संसार हा इतका मोठा आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे 15व्या अध्यायामध्ये, ऊर्ध्वमूल मदशाक मश्वस्तं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्सं वेद स वेदवित्. अहो, माऊलींनी सांगून ठेवलं, साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या मुखातून सांगतात, संसार इतका मोठा आहे, त्याच्या मुळ्या वर आहे. मुळ्या कुठे आहे, आपण जर बघायला गेलो तर झाडाच्या मुळ्या खाली असतात. झाडाच्या मुळ्या कुठे असतात, खाली, आणि झाड कुठं असतं, वर. पण माऊली सांगतात, संसाराच्या मुळ्या, म्हणजे संसार इतका मोठा आहे, संसार वर आहे आणि मुळ्या कुठे आहे, वर, आणि झाड कुठे आहे, खाली, जमिनीमध्ये. झाड त्याचं मूळ खाली सांगितलं, झाड खाली सांगितलं, आणि मुळ्यावर सांगितलं. बरं, मुळ्या एवढं सांगितलं त्याच्या की त्या ब्रह्मांडापर्यंत सांगितलं. कुठपर्यंत, ब्रह्मांडपर्यंत. त्या संसाराच्या मुळ्या ब्रह्मांडापर्यंत गेलेल्या, ब्रह्मांडपर्यंत.
जर तुमचा आमचा आपल्या सगळ्यांचा जर विचार केला, आपण कुठून आलेलो आहे, आपली उत्पत्ती कुठून झालेली आहे, असा जर आपण मागचा विचार करत बसलो ना, तर आपलं मूळ कुठं सापडतं माहिती आहे का? कुठं सापडतं? ब्रह्मदेवापर्यंत. आपली उत्पत्ती कुठून झालेली आहे? ब्रह्मदेवापासून झालेली आहे. आता आपण केलं हा मराठा, हा न्हावी, हा अमका, हा धमका, म्हणजे आपण आता तयार केलं. का बरं? त्याचे कर्म बघून म्हणून तसं केलं आपण. जो कर्म करतो त्याला दात टाकून दिले. मी वस्तात एक कठीण झाड काढालो, मी न्हावी झालो. मी चपलाचं काम करायला लागलो, मी चांभार झालो. मी बागायती माझ्याकडे शेती आहे, मी मोठा मराठा झालो, मी समाज झालो, मोठा झालो, सावकार झालो. हा खरं तर हा धर्म आहे का? माणसाला फक्त दोनच जाती आहे, किंवा भगवंताला फक्त दोनच जाती माहिती आहे, एक स्त्री आणि एक पुरुष. या दोनच जाती, जाती जास्त नाही. आपण केलं सगळ्या जाती भगवंताकडे दोनच. वरतून पाठवताना शिक्का मारून पाठवला असतात, मग देवानी नुसतं पाठवला का? शिक्का मारून पाठवला असतं ना, अरे हा मराठा समाजाचा, हा वंजारी समाजाचा. आपल्या समाजाला नाव ठेवायचं नाही, आपल्या समाजाबद्दल बोलायचं नाही, आपला तो विषय पण नाही. आपल्याला फक्त तुम्हाला सांगायचं काय, दोन जाती, एक स्त्री आणि एक पुरुष, दोन जाती वरतून जन्माला आलेला आहे. पण याच्या आधी लक्षात घ्या, ज्यावेळेस मनुष्य देह भेटतो, हा देह 84 लाख योनी फिरून आल्यानंतर भेटतो. किती योनी फिरून आल्यानंतर? 84 लाख योनी फिरून आल्यानंतर. याच्यामध्ये उभयचर, जलचर, अभयचर असे सगळे प्रकार आहेत. 7 प्रकार पडतात याच्यामध्ये. 84 लाख योन्यामध्ये किती प्रकार पडतात? 7 प्रकार पडतात. पण एकच प्रकार असा पडतो, मनुष्य. एकच प्रकार. किती? एकच प्रकार. 84 लाख योनी फिरून आल्यानंतर मनुष्य देह भेटतो. ते पण सारखं पुण्य असत तर, म्हणजे 84 लाख योन्यामध्ये प्रत्येक योनीमध्ये समान पुण्य झालं पाहिजे, म्हणजे सारखं पुण्य झालं पाहिजे. ह्याच देहामध्ये, ह्याच मानव देहामध्ये माणसाला कळतं का देव म्हणजे काय. पशु, प्राणी हे सगळे जे जितके बी तुम्हाला दिसते डोळ्याने, हे फक्त भोग येवण्या सांगितल्या. हे फक्त काय? भोग येवण्या. यांना काही घेणं देणं नाही. हे फक्त भोग भोगण्यासाठी आलेले येवण्या आहे. पण मनुष्य देह जे आतापर्यंत करत आला, हे आता पण तेच करतोय. आज बी आपण तेच करतोय. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर माणसाने आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. सार्थक काय करून घेतलं पाहिजे? भगवंताला प्राप्त करून घेण्याचे जे काय साधना असतील, ते साधना करून त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. भगवंताची प्राप्ती फक्त होती ह्याच देहामध्ये, फक्त मानव जन्मामध्ये. आता माणसाची कुठल्याच 84 लाखामध्ये कुठलाच असा देह नाही की भगवंताची प्राप्ती करता येते. फक्त हा मानव देह असा आहे की फक्त भगवंताची प्राप्ती करता येते. आता आपण ज्या निमित्ताने जमलो आहोत, ते निमित्त काय? एक माणूस आपल्या घरातला 1 वर्ष झाले हा गेला, आणि त्या निमित्ताने आजचा दिवस, ज्याला 11.5 महिन्यानंतर आपण वर्षश्राद्ध असं नाव ठेवलेलं आहे. वर्षश्राद्ध आलं. आता प्रवासचा झालेला माणसाचा प्रवास आज थांबतो. तो प्रवास काय होतो? आज थांबतो तो प्रवास. आणि तो माणसाला आज कुठली तरी एक योनी मिळते.